श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांना, तुमच्या घराला, तुमच्या परिवाराला लाभो हीच मी आज महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारचीच आपल्याला मनवायची आहे, कारण की रात्रभरची जी पौर्णिमा आहे कोजागिरी, तर ती आपल्याला म्हणजे सोमवारीच आपल्याला रात्री दुधाचं नैवेद्य या जी बासुंदी खीर बनवू मखाण्याची ती आपल्याला इंद्र चंद्र कुबेर लक्ष्मी यांचा आशीर्वादासाठी आपल्याला सोमवारी बनवायची आहे। सत्यनारायण पण तुम्हाला सोमवारीच करायला पाहिजे, कारण की मी पण सत्यनारायण करते तर सोमवारी सत्यनारायण करेल। तर सर्वांनी सोमवारी कोजागिरी पौर्णिमाची पूजा अर्चना करायची। लक्ष्मी प्राप्तीच्या बऱ्याच काही सेवा आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, तर त्या नक्की कराव्या, कारण की जो कोणी कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतं त्यांच्या घरावर माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहतो। तर सेवा तुम्हाला काय काय करायच्या आहेत, तर शालिनी भक्तिसागरवर सकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत माझा व्हिडिओ 39 मिनिटाचा येऊन जाईल। तर तो तुम्हाला सोमवारच्या रात्री लावायचा आहे 12 वाजता। बरोबर 12 वाजताच आपल्याला ती पूजा करायची आहे। 3 मोठ्या मोठ्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत, त्या सुपाऱ्यांच्या खाली 2 नागिनचे पानं ठेवायचे आहे। इंद्र चंद्र कुबेर लक्ष्मी अशी तुम्हाला ती पूजा करायची। एक सफेद रुमाल तुम्हाला व्हाईट कलरचा चौरंगावर आथरायचा आहे आणि चंदनाने गोल चंद्र काढायचा आहे। एक कुबेरची सुपारी ठेवायची आहे, एक चंद्राची सुपारी ठेवायची। चंद्र तर आपण गोल काढणारच, इंद्र चंद्र कुबेर लक्ष्मी, आणि एक त्या चंद्र जो गोल आपण काढणार त्याच्यावर आपल्याला तांब्या ठेवायचा आहे पाण्याचा भरलेला, आणि त्या तांब्यामध्ये आंब्याची डाळी ठेवायची इंद्राचं प्रतीक म्हणून। आणि कुबेर आणि लक्ष्मी यांच्या ज्या सुपाऱ्या आहेत आपल्याला, तर त्या मोठ्या मोठ्या 2 पेनांनी निळ्या पेनाने नावं टाकून ठेवायच्या आहेत। त्याच आपल्याला दिवाळीला लागतील। गणेशजी पण आणि लक्ष्मी आणि कुबेरजी अशा 3 सुपाऱ्यांना अशा मोठ्या घ्यायच्या चांगल्या आणि नावं या स्टिकर लावून ठेवायच्या आहेत। तर अशी तुम्हाला इंद्रचंद्र कुबेर लक्ष्मीची पूजा करायची। याच्याने आपल्याला म्हणजे घरात धनधान्याची बरकती कायम स्वरूपी राहील। त्यानंतर तुम्हाला जी बासुंदी तुम्ही बनवणार त्यामध्ये 2-3 दाणे तांदळाचे नक्की टाका, कारण की तांदूळ जर आपण बासुंदीमध्ये टाकले या ड्रायफ्रूट टाकले चांगले, तर याच्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते। या दिवशी तुम्हाला 39 मिनिटाची सेवा काय काय आहे, तर 39 मिनिटाची सेवा शालिनी भक्तिसागरवर सकाळी येईलच। तर 39 मिनिटात तुम्हाला 16 वेळा श्री सूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 108 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र आणि 1 स्वामी समर्थची माळ, अशी तुम्हाला संपूर्ण सेवा 39 मिनिटातच करायची आहे। तर मी त्याच्यात इंट्रो द्यायचा विसरली म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागला, की 39 मिनिटाची सेवा थंबनेलवर वरती नाव येऊन जाईल की कोजागिरी पौर्णिमा असं नाव येईल, आणि मी जे तुम्हाला सेवा सांगितल्या तर ते सेवा पण मी लिहिलेले आहे वरती, तर तुम्हाला समजमध्ये येऊन जाईल। तो व्हिडिओ लावून द्यायचा आणि 39 मिनिटाची सेवा आहे ती, बरोबर जास्त काहीच बोलली नाहीये। तर 39 मिनिटात आपली सेवा आटपायची, आरती करायची माता लक्ष्मीची, भगवान विष्णूची। ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी विष्णूची सेवा केली जाते, या दररोज ज्या घरामध्ये विष्णू स्तोत्र, विष्णू सहस्रनामाचं, ललिता सहस्रनामाचं, महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त आणि कणकधारा स्तोत्र असे हे स्तोत्र जे लक्ष्मी प्राप्तीचे आहेत, ज्या घरामध्ये श्रवण केले जातात तिथे माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास असतो। ज्यांनी नवरात्रमध्ये ओटी वगैरे भरली नसणार त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीची ओटी भरू शकता। सत्यनारायण या दिवशी करू शकता। 11 लवंगाचा महालक्ष्मी अष्टकम बोलून तुम्ही हा उपाय पण 11 लवंगांचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकता। सप्तशतीचे पाठ पौर्णिमेला करू शकता। अशा काही बऱ्याच सेवा आहे की त्या तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकता। आपल्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करून चौमुखी दिवा लावायचा, त्यामध्ये लोंग टाकायची आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरी कायमस्वरूपी ना दुःख दारिद्र्य दूर हो, अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची। रात्री सुद्धा आपल्याला चौमुखी दिवा लाल वातीचाच लावायचा आणि लंब्या वातीचा लावायचा आहे। त्यामध्ये तुम्ही कमलगट्ट्याचा मणी त्या चौमुखी दिव्यामध्ये लोंग आणि कमलगट्ट्याचा मणी टाकून तुम्हाला 4 दिशांनी माता लक्ष्मीच्या नावाने दिवा लावायचा आहे, म्हणजे आपल्या घरात वर्षभर धनधान्याची भरभराटी भरलेली राहील आणि कधीच अन्न आणि धनधान्याची कमी होणार नाही। आणि ज्या सुपाऱ्या मी तुम्हाला सांगितल्या 3 ठेवायला, 1 गणपतीची, 1 लक्ष्मीची आणि 1 कुबेरजीच्या नावाची, तर त्याच सुपाऱ्या
सुपाऱ्या आपल्याला धनत्रयोदशीला पूजायला लागतील। कलाष्टमी तर अमावस्यापर्यंत सेवा येतील, तर त्या पण मी तुम्हाला सांगेल। तर त्या सुपाऱ्या तुम्हाला सांभाळून ठेवायच्या आहे। 5 दिवस तुम्हाला त्या सुपाऱ्या पूजायला लागतील। मग त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची व्यवस्थित सर्व काही पूजा आराधना करायची। माता लक्ष्मीला गजरा खूप प्रिय आहे। माता लक्ष्मीला गजरा अर्पण करायचा। कमळाचं फूल जर भेटलं तर ते अर्पण करा। माता लक्ष्मीला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करा। अत्तर खूप प्रिय आहे माता लक्ष्मीला, तर अत्तर लावून त्यांच्या फोटोला छान सजवा। याच्याने घर सुशोभित करा। याच्याने आपल्या हृदयात माता लक्ष्मीचा वास असतो। आपल्या हृदयातच माता लक्ष्मी राहते सूक्ष्म स्वरूपाने। जी आपण काही कर्म करतो, जर आपण चांगले कर्म आपले जर राहिले तर आपल्यावर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते। तर कर्म असे करा की माता आपल्यावर खूप प्रसन्न होईल। या दिवशी कोणाला उनदुन बोलू नये, खोटे बोलू नये। या दिवशी नखे कापू नये। या दिवशी दूध दही कोणाला देऊ नये। पैसे असतील तर ते देऊ नये, कारण की हा दिवस सर्वात मोठा असतो महालक्ष्मीचा आणि कुबेर देवताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस सर्वात मोठा असतो। कारण की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात कुबेर लक्ष्मी पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या अमृतधारा वर्षा, जे आपण बासुंदी दूध खीर जे आपण त्यांच्या किरणांमध्ये ठेवलेली राहते, तर ती शक्ती अतिशय जास्त असते। अमावस्या असो की पौर्णिमा असो, तर ती शक्ती अतिशय जागृत असते पौर्णिमा आणि अमावस्येला। तर सर्वात जास्त महत्व पौर्णिमेला महालक्ष्मीच्या पूजनाचं। कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातून एकच वेळा येते, तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुम मार्जन करू शकता। ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप कमलगट्ट्याच्या माळेवर 108 वेळा जप करावा। नाहीतर स्फटिकची माळावर पण ओम श्रीम नमः या मंत्राचा जप केला तरी पण माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते। या दिवशी आपला जो पूजेचा कळसा राहतो, तांब्याचा कळसा जो तुम्ही मंदिरात या देवघरात यूज करता, तर तो पाण्याने भरून घ्यायचा। जो कोणी धनत्रयोदशीला चांदीचा सिक्का छोटा मोठा आणत असेल, तर त्या तांब्यामध्ये तुम्हाला तो चांदीचा सिक्का टाकून द्यायचा आहे। तो सिक्का ज्या वेळेस आपण आपली बासुंदी चंद्राच्या छायेमध्ये ठेवू, त्यावेळेस तो कळसा सुद्धा ठेवून द्यायचा आहे। त्यामध्ये त्या पाण्यामध्ये आपण जी लक्ष्मीचा शिक्का टाकलेला आहे, तर त्या लक्ष्मीच्या शिक्क्यावर सुद्धा अमृतच्या धारा राहतील आणि माता लक्ष्मी त्या सिक्क्यामध्ये विराजमान होऊन जाईल। आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो शिक्का तुम्हाला थोडेसे तांदूळ घेऊन लाल कपड्यात बांधून जिथे तुम्ही धन ठेवतात, शिक्का सांभाळून ठेवतात, तिथं ठेवायचा। याच्याने पण हा प्रभावी उपाय आहे, अत्यंत प्रभावी उपाय आहे। याच्याने खूप फरक पडतो, भरपूर फरक पडतो। तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। आणि माझ्या 39 मिनिटाच्या सेवा शालिनी भक्तिसागर या चॅनलला येतील, तर त्या सेवांचा तुम्ही लाभ घ्यावा। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, तर तेथे लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र, फक्त 3 मंत्र 108 वेळा शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर अपलोड झालेले। उद्या सकाळीच म्हणजेच सोमवारी सकाळी 7:30 ला तो व्हिडिओ येईल, तर सर्वांनी त्या चॅनलला भेट द्यावी। इंस्टाग्रामवर भी शालिनी भक्तिसागर माझी आयडी आहे, तर इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करावा। आता 2 महिने झालेच इंस्टा मी सुरू केलेला आहे, तर ज्यांना जे चॅनल या इंस्टा तुम्हाला जमेल तसं फॉलो करा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। जय माता लक्ष्मी कमेंट्स बॉक्समध्ये करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जो कोणी करतो त्याच्यावर माता लक्ष्मी खूप खूप प्रसन्न होते। या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध पाणी काळे तीळ घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। या दिवशी बेलाच्या झाडाखाली जर आपण खीर कोणाला दान म्हणून दिली तरी पण माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते, कारण बेलाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचं वास्तव्य आहे, म्हणून खीर द्यायला खूप महत्त्व आहे। आपण बी स्वतः जर प्राशन केली बेलाच्या झाडाखाली खीर, तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांची पुण्यफळाची प्राप्ती होते। गोल प्रदक्षिणा बेलाच्या झाडाला जर मारली तरी सुद्धा आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचे पुण्य यात्रा स्नान केल्याचे एवढे पुण्य मिळते। या दिवशी बेलाच्या झाडाला सुद्धा लांब वातीचा कमलगट्ट्याचा मणी टाकून माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की माझी झोली धन धान्याने भरून दे, दुःख दारिद्र्य दूर हो, माझ्या मुलांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करो, जे काही आमच्यावर कर्ज झालेलं असेल ते सर्व कर्ज दूर करो। आणि जर ज्याला घर नसेल त्याला घरासाठी प्रार्थना करा। जी व्यक्तीला जी इच्छा असेल ती प्रार्थना करा। हे अतिशय छोटे छोटे उपाय आहेत की ज्याच्याने अतिशय चमत्कार होतो, लाभ होतो, मनाला प्रसन्न वाटतो। हळदीचं लेपन करायला विसरू नका। आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला सुद्धा स्वस्तिक काढली पौर्णिमेच्या दिवशी तरी स्वस्तिक
स्वस्तिकवर माता लक्ष्मी विराजमान राहून आपल्या घरात प्रवेश करते। महालक्ष्मी ही अतिशय चंचल आहे, ती क्षणात इकडे तर क्षणात तिकडे राहते, तिला सांभाळणं खूप कठीण आहे, म्हणून तिला गर्व अहंकार या गोष्टी तिला आवडत नाही। जो कोणी गर्व अहंकार इगो ॲटिट्यूड करतो तर त्याला सोडून माता लक्ष्मी खूप लवकर जाते। आणि कोणी जर नुसती साधी सेवा पण केली, खूप प्रेम राहतं, काही गरिबांच्या घरी तर चटणी भाकरच राहते पण प्रेम एवढं भरभरून राहते, तर माता लक्ष्मी त्यांच्या घरात चटणी भाकर सुद्धा खायला जाते। ज्यांच्या घरात खूप पैसा आहे, इगो ॲटिट्यूड आहे, पंचपक्वान पण बनवलेले राहतात, तरी माता लक्ष्मी जेवायला जात नाही। म्हणून आपला स्वभाव असा ठेवावा की राजस तामस आणि विष्णूचे जे गुण आहे सत्व गुण, सत्व राजस तामस असे 3 गुणांची मी तुम्हाला खूप काही माहिती शिव महापुराण, गणेश पुराण आणि देवी भागवत पुराण मध्ये सांगितलेले आहे। तर तामस गुण भगवान शंकरामध्ये आहे, राजस गुण रजोगुण ब्रह्मदेवामध्ये आहे आणि सत्वगुण विष्णू भगवान मध्ये आहे। म्हणून या विष्णूला याच्यासाठी सृष्टीचे पालन करता निवडले गेले आहेत की कारण की त्यांच्यामध्ये सत्वगुण आहे, म्हणून आपल्यामध्ये पण आपण सत्वगुण करायला हवे। कोणी जर समोर भेटेल तर त्याच्याशी चांगले वागायला हवे, कोणाला उनदुन नाही बोलायचे। जो आपल्या दाराशी कोणी भुकेला तानेला येईल तर त्याची भूक ताण जाणावी, हे आपले कर्म म्हणतात। सर्व काही आपलं ज्यावेळेस आपला आत्मा ज्यावेळेस आपलं शरीर सुटतं पण आपला आत्मा तसाच राहतो, पण आपले कर्म आपल्या सोबत येतात। म्हणून कर्म आपले जर चांगले राहिले आणि नशिबाला साथ कर्माची राहिली तर माता लक्ष्मी आपल्या घरातच विराजमान राहते। तर मला अशी आशा आहे की व्हिडिओ थोडा लॉंग झाला, तर आवडला असेल, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जय माता लक्ष्मी।